ज्ञानेश्वरी अध्याय 14वा. विवेकाला विकसित करू शकणाऱ्या विद्यावंतातील श्रेष्ठ आचार्य तुमचा जय असो. तुम्ही सोहमभावाला सहज आकर्षित करता. तुम्ही सर्व सृष्टीचे निवासस्थाने, तुम्ही सागर असून निराळे निराळे लोक तुमच्यावरील लाटा आहेत. तुम्ही ब्रह्मविद्येला प्रिय आहात. तुम्ही दिनांचे बंधू आहात. ज्यांना जग सत्य वाटते त्यांना तुमचे ज्ञान झालेले नसते. ज्यांना तुमचे ज्ञान होते त्यांना जग मिथ्या वाटते. तुमच्या जवळ येतील त्यांचे अज्ञान तुम्ही नुसत्या दृष्टिक्षेपाने दूर करता. पण जे घरादाराच्या मोहाने तुमच्या जवळ येतच नाही त्यांचेही अज्ञान तुमच्या मनामध्ये आले तर तुम्ही दूर करता. ही तुमची असामान्य विशेषता आहे. तुमच्याच आधारावर आहे म्हणून ही पृथ्वी दुसऱ्यांचा आधार झाली आहे. तुमच्यामुळेच पाण्याला माधुर्य व द्रवपणा आहे. अग्नीला तेज तुम्हीच दिलेत. सूर्य चंद्र नुसते शिंपले आहेत पण तुम्ही दिलेला प्रकाश ते परावर्तित करतात. म्हणून त्यांना या जगात प्रकाशवंत अशी कीर्ती लाभली आहे. वारा तुमच्या बळानेच हालचाल करतो. तुम्ही एवढे विशाल आहात की गगन सुद्धा तुमच्यात लपले तर सापडू शकणार नाही. ज्ञानाला कळण्याचे सामर्थ्य तुमच्यामुळेच लाभले आहे आणि अज्ञान प्रबळ असते तेही तुमच्यामुळेच. तुमच्या या सर्व गुणांचे संपूर्ण विवरण श्रुतींनाही साधणार नाही. वेद सर्व काही वर्णन करू शकतात असेही म्हणतात पण ते खरे नाही. त्या बाबतीत वेद व आम्ही एकाच योग्यतेचे आहोत. सागराचे जल एवढे विशाल असूनही ते तुम्हाला व्यापू शकत नाही. मग सागराला मिळणारी एखादी नदी कशी व्यापू शकेल? तुमच्याजवळ तुम्ही कोणाला येऊ दिले तर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व तुम्ही दूर करता. मग कुठल्या वाणीने तो तुमचे वर्णन करणार? म्हणून अबोल राहून तुमच्या चरणी मस्तक ठेवणे हेच चांगले. अशा अवर्णनीय गुरु मी ग्रंथ सांगण्याचा जो उद्योग आरंभिला आहे त्याला तुमच्या कृपेचे भांडवल तुम्ही द्या. ही माझी बुद्धरूपी पुतळी तुमच्या सामर्थ्यरूपी संपत्तीने तुम्ही भरून द्या. म्हणजे आत्म व अनात्म यांच्या स्पष्ट व्याख्या मी करू शकेन आणि त्या ऐकल्यावर या श्रोत्यांना आपले कान अलंकृत झाल्यासारखे वाटेल. तुमच्या प्रीतीच्या अंजनाने माझे बुद्धिरूपी डोळे गीतेचा स्पष्ट अर्थ पाहू शकतील. यावर श्री गुरु आनंदून म्हणाले, अरे तू या विनवण्या करत आहेस त्यामागील जो भाव आहे तो मला कळला आहे. या वंदनरूपी शब्दांनी तू माझी स्तुती करत आहेस ते सर्व बाजूला ठेव. तुला कळलेला गीतेचा स्पष्ट अर्थ सांग पाहू. हे ऐकून ज्ञानदेव म्हणाले, महाराज आपले श्रीमुखातून या आज्ञेच्या बोलांची मी वाटच पाहत होतो. मी गीता सांगू लागतो. महाराज आपल्या कृपेने मला आपलेसे करा म्हणजे माझे गीता व्याख्यान मधुर होईल आणि शिवाय त्यामध्ये गीतेच्या श्लोकांतील शब्दांचे खरे अर्थही उतरतील. मग या श्रोत्यांच्या चित्तांमध्ये या अर्थाबाबत संशय उरणार नाही. त्यांचे कान जे ऐकतील ते त्यांच्या बुद्धीत सहज प्रवेश करेल. तसे समर्थ झालेले माझे व्याख्यान ऐका. 13वा अध्यायामध्ये भगवंत म्हणाले, क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने प्राणी उत्पन्न होतात. क्षेत्रामध्ये प्रवेश केल्याने आत्मा सुखदुःखे भोगतो पण आत्मा तर कैवल्यमय असून गुणातीत असतो. तेव्हा हा घोटाळा काय आहे त्यांचे विवरण वैकुंठनाथ या 14व्या अध्यायामध्ये करणार आहेत. भगवंत म्हणतात, अर्जुना नीट ऐक, कारण मी जे तुला आता सांगितले ते नीट कळेन असे वाटत नाही तेव्हा मी तुला या परतत्वाविषयी पुन्हा सोपत्तिक सांगतो. याचे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ऐहिक सुखोपभोग देणाऱ्या विद्या या ज्ञानापुढे काडी इतकेही किमतीच्या नाहीत. हे ज्ञान आपलेसे झाले म्हणजे माणसाला नित्य आनंदावस्था लाभते, मोक्षही मिळतो आणि मद्रुपताही साधते. हा ज्ञानलाभ झालेले माझे अविनाशी पद गाठतात आणि माझ्या पूर्णत्वाला पोहोचतात. देहामध्ये असताना ते व मी भिन्न वाटलो तरी खरे म्हणजे आपल्या साररूपाने एकच असतो. अशा स्थितीला पोहोचल्याने त्यांना सृष्टीच्या आरंभीही जन्म घ्यावा लागत नाही. हे भगवंताचे बोल ऐकता क्षणी अर्जुनाचा देह कर्णमय झाला. हे पाहून भगवंतांना प्रेमपान्हा सुटला. त्या प्रेमाला आकाशही आपल्या विशालपणाने व्यापू शकले नसते. भगवंत म्हणाले, अरे अर्जुना तुझी ऐकण्याची उत्सुकता पाहून माझ्या वक्तृत्व कलेला कसे उधाण येणार आहे ते बघ. ऐक, मी एकटा असे अनेक देहांमध्ये आलो म्हणजे त्रिगुणांच्या पाशात सापडतो. माझ्या सान्निध्याने ही प्रकृती या प्राणी सृष्टीला कसा जन्म देते वगैरे सर्व संगतवार सांगतो. या प्रकृतीला महद ब्रह्म म्हणतात. अव्यक्तवादी हिला अव्यक्त म्हणतात. सांख्यमार्गी हिला प्रकृती म्हणतात. वेदांती लोक हिला माया म्हणतात. थोडक्यात म्हणजे हे सर्व अज्ञान म्हणजे अपूर्ण ज्ञान आहे. स्वतःच्या खऱ्या अवस्थेचे विस्मरण होणे यालाच अज्ञान म्हणतात. आत्मविस्मृती हेच अज्ञान. स्मृती जागी झाली की अज्ञान किंवा प्रकृती किंवा माया हे काहीच उरत नाही. अज्ञानाची सोपी व्याख्या म्हणजे समोर जे दिसते त्याचे सत्य स्वरूप न कळणे आणि निश्चितपणे चुकीची का होईना काय स्थिती
प्रकृती आहे तेही न कळणे, असे अज्ञान ज्याला व्यापतात त्या चिदंशाला क्षेत्रज्ञ म्हणतात. हा क्षेत्रज्ञ क्षेत्रात सापडला की त्याची स्वतःबद्दलची स्मृती कमी होऊ लागते आणि अज्ञान बळावत जाते. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा हा संबंध नित्य व स्वाभाविकपणे असतो. त्यामुळे क्षेत्रज्ञ असा चिदंश आपणाला देहरूपी समजू लागतो आणि अनेक प्राणी व क्षेत्रे तयार होत राहतात. त्यांचा हिशेबही ठेवता येणार नाही. या घटनेलाच मी भगवंत सृष्टीला जन्म देतो असे सामान्यपणे म्हणतात. आता हाच प्रकार दुसरा दृष्टांत देऊन तुला पटवून देतो. तो ऐक. ही प्रकृती म्हणजे माझी चिरतरुण राहणारी पत्नी आहे आणि प्रत्यक्ष अंगसंग न घडता माझ्या असणे या स्थितीत तिला दिवस जातात. हिच्या महत ब्रह्मरूपी उदरामध्ये 8 विकारी गर्भ ही धारण करते. वस्तुतः असे शब्द अज्ञानाच्या भूमिकेत खरे आहेत. जो विवेकाच्या जागृतीत आहे त्याला हे सगळे असत्यच वाटते. ते जाऊ दे. त्या गर्भाचे 8 भाग असतात ते असे: महान बुद्धी, बुद्धीच्या पासून मन वा इच्छा आणि पंचमहाभूते, नंतर प्राण्यामध्ये पंचमात्रा उत्पन्न होतात. त्याबरोबर बाह्य सृष्टीमध्येही या तन्मंत्रांची विषय द्रव्ये तयार होतात. म्हणजे बाहेर शब्दगुण, तर प्राण्यांमध्ये कर्णेंद्रिय, इतर तन्मात्रांचे विषय तसेच होतात. अशा प्रकारे ही प्रकृती नाना रूपांचे अंकुर तयार करते. प्रकृतीच्या उदरात हा गर्भगोळा वाढत असतो. अंडज, दारज, स्वदेश व उद्बीज असे अवयव त्या गोळ्याला निघतात. आकाश व वायू या अंशाच्या मिश्रणाने अंडज होतात. याच तत्वामध्ये अग्नी व तेज तत्व मिसळले म्हणजे तम व रज गुणयुक्त होऊन स्वदेश जन्म घेतात. निकृष्ट असा तमोगुण 5 भूतांशी संयुक्त झाला म्हणजे स्थावर व वनस्पतींशी उत्पत्ती होते. पंचमहाभूते आणि मनोबुद्धी, इच्छाशक्ती व जाणीव शक्ती यांचा संयोग झाला म्हणजे गारज, उदरातून जन्म होणारे प्राणी यांची उत्पत्ती होते. त्यांच्या दृष्टीने मी पिता, महद ब्रह्म, माता आणि हे विशाल विश्व आमचे अपत्य होय. पण या जगात हे भिन्न भिन्न जीव पाहून तुझ्या चित्तामध्ये भेदभाव येऊ देऊ नकोस. या सर्वांची मनोवृत्ती आता मी गुणांनी बद्ध झालो म्हणजे मी निरनिराळा आहे असे वाटते. हे म्हणजे प्राण्याला पडत असलेले स्वप्न होय. खरा प्रकार असा आहे की देहामध्ये मी बद्ध आहे का नाही हे मी जेव्हा स्वतःला विसरतो व स्वतःला जागृती आणतो तेव्हा होते. मी स्वतःला बद्ध समजतो ते 3 गुणांच्यामुळे होते. तुला आता त्या गुणांच्या विषयी सर्व नीट सांगतो. प्रकृतीपासून सत्व, रज व तम असे 3 गुण जन्म पावतात. यात सत्व उत्तम, रज मध्यम आणि तम हा निकृष्ट होय. ते 3ही गुण मनातच उठतात. एकच देह बाल, तरुण, वृद्ध होतो त्याप्रमाणे मनातले अज्ञान या 3 गुणांप्रमाणे देहाकडून कार्य करवून घेते. आता प्रत्येक गुण दुसऱ्या दोघांपेक्षा प्रबळ झाला म्हणजे तो मन देहाला कसा वागवितो ते ऐक. याची खरी सुरुवात मीच देह आहे असे समजून ममत्व या भावनेचा आत्मा जेव्हा स्वीकार करतो तेव्हा होते. हा गुण म्हणजे एक मासे पकडे आहे. त्याने प्राण्याला पकडण्यासाठी गळाला ममत्व भावरूपी उंडी लावलेली असते. ती गिळली की प्राणी अडकलाच. सत्वगुणाच्या ताब्यात गेलेल्या पुरुषाला आपल्या सत्प्रवृत्तीची जाणीव असते. तो ऐहिक ज्ञानांच्या मागे लागतो आणि स्वतःच्या चित्तात जे आत्मसुख असते त्याला लंगडे करून टाकतो. त्याने केलेल्या विद्यांचा त्याला ताठाही चढतो. प्रवृत्तीपर म्हणजे बाह्य जगातील विषयांसंबंधी सर्व शास्त्रे त्याच्या सेवेस हजर असतात खरे, पण आत्मज्ञानाचे सुख नसते. सत्वगुण पुरुषाला मी सुखी आहे, मी विद्येने मोठा आहे या बंधात बांधून ठेवतो. रजोगुण उत्पन्न झाला की पुरुष तृष्णावंत होतो आणि त्या आशांच्या पूर्तीसाठी अखंड श्रम घेत राहतो. येथील सुखासाठी तो द्रव्याच्या मागे लागतोच, पण स्वर्गातही सुख मिळत राहावे म्हणून इहलोकीच तो यज्ञ यागादी आचरतो. हा पुरुष स्थिर राहू शकत नाही, कारण हा नित्य नवीन विषय वस्तूंच्या मागे लागलेला असतो. तेव्हा तमोगुण पुरुषाला आपल्या खोड्यात अडकवितो. तेव्हा प्रथम त्या पुरुषाला न्याय अन्याय हा विवेक राहत नाही. हा पुरुष जे आचरण करतो तो नेहमीच मूर्खपणाचे असते. हा अत्यंत आळशी झोपाळू असतो. त्याच्या चित्तामध्ये आळसाने घर केलेले असते. जेव्हा आचरण करतो तेव्हा हा काळवेळ बघत नाही. ते आचरणही अत्यंत हट्टाचे व बहुधा दुष्परिणामी असते. आता हे ज्ञानात ठेव की एक पुरुष कायम एका गुणाच्याच आधिपत्याखाली राहून कार्य करत असे नसते. रज व तम यांना मागे सारून सत्वगुण जेव्हा अधिक कार्यशील
होतो तेव्हा त्या पुरुषाला मी सुखी आहे ही जाणीव व्यापून असते. तमाचे राज्य चालू असतो की तोच पुरुष मूर्खासारखी कृत्य करू लागतो. जेव्हा रजोगुण, तम व सत्व यांना मागे टाकतो तेव्हा या पुरुषाला कर्मे करीत राहणे हेच आवडते. सत्याचे प्राबल्य त्या पुरुषाच्या ओसंडून राहणाऱ्या बुद्धिकलाने इतरांच्या ध्यानात येते. त्यांची इंद्रियेच विवेकी होतात. न्याय अन्याय त्यांना उत्तमपणे कळते. त्याच्या सर्व कार्यामध्ये बुद्धिनिष्ठता दिसून येते. अशा प्रसंगी जर पुरुषाला मृत्यू आला तर तो पुढल्या जन्मी पूर्ण सत्वमय मनोवृत्तीचा होतो. त्याला ज्ञानलाभही होतो. या ज्ञानामुळे त्या पुरुषाला अर्थात पुढचा जन्म प्राप्त झालेल्या सांख्यांचे 25वे पुरुषत्व, क्षेत्रवाद्यांचे क्षेत्र तत्व, ओंकारापलीकडचे अव्यक्त तत्व हे सर्व सुगमतेने साध्य होते. त्याचप्रमाणे रजोगुण प्रभावी झाला म्हणजे तो पुरुष कार्याचा नुसता धूमधडाका उडवून देतो. त्यांची इंद्रिय विषयवस्तूंकडे सरळ अनिर्बंध धावतात. आसक्ती एकदा उत्पन्न झाली की पुरुष वस्तू प्राप्त करून घेणे एवढेच तो पाहतो. ते कार्य योग्य का अयोग्य आहे याचा तो विचार करू शकत नाही. त्याच्या आशा, आकांक्षा, स्पृहा नित्य वाढत राहतात. अशा मनस्थितीत तो मेला तर तो पुन्हा मानव होतो. पण ज्या घरात तो जन्म घेतो तेथील लोकांना कर्मजडत्व म्हणजे नुसती कर्मे अखंड आचरित राहणे एवढेच ज्ञात असते. मनाची अवस्था तमोगुणाच्या स्वामित्वाखाली आली म्हणजे चित्तांमध्ये विवेकाचा प्रकाश उरतच नाही. बुद्धी सुद्धा कार्य करीत नाही. तो पुरुष मनमानी आचरणे करू लागतो. नीच आचरणे त्याच्या इंद्रियांना गोड वाटू लागतात. त्याची बुद्धी अशा प्रसंगी मात्र काम करू पाहते. अर्जुना, असा झालेला पुरुष निषिद्ध कर्मे मोठ्या कौशल्याने पार पाडतो. तमोगुण प्रभावी असताना ज्या पुरुषाला मरण येते तो पुढल्या जन्मी पशु, पक्षी, वृक्ष अथवा किडे वगैरे योनीमध्ये जन्म घेतो. म्हणूनच सर्व श्रुती जे सत्वगुणाने मिळते त्याला सुकृत फळ म्हणतात. सुकृती पुरुषाला सच्चिदानंद हे फळ मिळते. राजस क्रियांना दिसण्यात चांगले पण परिणामी वाईट असे फळ मिळते. तामस क्रियांना अर्थात जी फळे लाभतात ती विषयासारखीच असणार. यासाठी अर्जुना हे लक्षात घे की सत्वगुणानेच ज्ञानलाभ संभवतो. रजोगुणाने लोभ वाढत राहतो आणि तमोगुणामुळे पुरुष पूर्ण अज्ञानात राहतो. हे लक्षात घे की हे गुणच देह होऊन कार्यशील असतात आणि म्हणून तो गुण विस्मृती झालेल्या चिदंशाला बंधनामध्ये टाकतात. अर्जुना, जो या गुणांचे अतिक्रमण करतो त्याला काहीच कटकट नसते. तो मोक्ष मिळवतोच, कारण तो देहामध्ये या गुणांच्या पलीकडे जे चैतन्य तत्व आहे त्याची जाणीव ठेवून असतो. अशा पुरुषाला हे विश्व म्हणजे स्वप्न आहे याची जाणीव असते. तो या देहामध्ये मी ही भावना ज्याच्या आधारावर उठते त्या सुंदर आधाराशी युक्त राहतो. म्हणजे त्याचा अहंभाव गेलेला असतो. यास्तव या विश्व कार्याकडे तो साक्षी म्हणून पाहतो. त्याच वेळी तो हेही जाणून असतो की जे जे मूळचे सुंदर आधार तत्व आहे त्याच्यामुळेच हे गुणकार्य करीत राहते. गुणातीतता काही वेगळीच असते. ती ज्याला लाभते तो भगन्मय होतो. या स्थितीत देहरूपी झालेल्या गुणांनी काहीही आचरण केले तरी गुणातीतावर काहीच परिणाम होत नाही. तो देहाविषयी काही चिंतन करीत नसतो. त्याच्या देहाने सर्व आसक्तींचा त्याग केलेला असतो. म्हणून तो परमात्मा रूपच झाल्यासारखे असतो. भगवंत पुढे सांगतात, पार्था, कोणी एखादा देहामध्ये असूनही तो गुणांच्या अधीन आहे का नाही हे ओळखण्याची लक्षणे सांगतो. रजोगुण वाढल्याने जर देहाकडून कर्मे करून होऊ लागले तरी तो गुणांच्या अधीन नसलेला पुरुष ताठत नाही. त्याला कर्मांची असफलता दिन करीत नाही. चित्ताची सत्वशीलता वाढली तरीही तो आपल्या सत्कार्याशी माजत नाही. तमोगुणामुळे त्याच्या हातून मूर्खपणाची आचरणे घडू लागली तरी तो दुःखी होत नाही. गुणांच्या अधीन नसलेला पुरुष मोहविणाऱ्या परिस्थितीत अडकविलेला गेला तरी त्याचे चित्त त्या मोह वस्तूंचा अनुभव घ्यावा अशी इच्छा करीत नाही. आपण होऊन तो कुठलेच कार्य आरंभित नाही, पण जर घडू लागले तर त्याचाही खेद करीत नाही. हे गुण आपसुकच कार्य करीत असतात. या भूमिकेतून तो घडणाऱ्या कर्मांकडे पाहत राहतो. म्हणून तो कर्मामध्ये आघातांनी दुःखी होत नाही. एखाद्या वाटसरूचे धर्मशाळेवर जितके प्रेम असावे तितकेच प्रेम तो देहावर करीत असतो. वारा वाहत असला तरी गगनाला काय होणार, पण गगन आहे म्हणून वारा वाहत असतो. त्याप्रमाणे मी या देहामध्ये आहे म्हणून देह कार्य करीत आहे आणि या कार्याचा व माझा काही संबंध नाही असा त्याचा विश्वास असतो. या चित्तस्थितीतला तो पुरुष चराचरांकडे समभावनेने पाहतो, कारण त्याने सर्वच आसक्ती टाळलेल्या असतात. एकदा गंगा सागराला मिळाली की तिच्यावर लाटांची खळबळ उरत नाही.
तसा हा पुरुष सगळीकडे एकाच मनस्थितीतून बघत असतो. त्याची कोणी स्तुती केली किंवा निंदा केली तरी तो भिन्नता त्याला कळतच नाही. कार्याचा आरंभ चित्ताच्या प्रवृत्तीमुळे होतो, ती प्रवृत्तीच त्याने वर्ज्य केलेली असते. गुणांच्या अधीन नसलेल्या पुरुषाने माझी अव्यभिचारी भक्ती करावी या मार्गावरचे पहिले पाऊल म्हणजे मी अथवा ईश्वर कोण ते कळले पाहिजे. पार्था, इथे मी रत्न व त्याचे तेज या सारखा आहे. म्हणजे मी बीज असून विश्व हे माझे तेज आहे. तूप घट्ट असले का पातळ असले तरी ते तूपच असते. त्याप्रमाणे मी म्हटलं म्हणजे मी या शब्दाने सर्व विश्वाचे चित्र चित्तासमोर आले पाहिजे. तेव्हाही स्पष्टपणे ओळख की जे सर्व आहे ते मी. यापेक्षा अन्नभाव अथवा भेदभाव जाणवणे हा व्यभिचार होय. बुद्धीमध्ये अशी भेदभाव शून्यता असणे ही भक्ती. या भक्तीने भक्त नंतर स्वतःलाही विसरू लागतो. मिठाचा खडा पाण्यात विरून जावा तसा तो भक्त माझ्यात विलीन होतो. भक्त म्हणून निराळा उरत नाही. या स्थितीला ब्रह्मत्व असेही म्हणतात किंवा सायुज्य असेही म्हणतात. पण एक लक्षामध्ये ठेव की माझी भक्ती हा सायुज्याचा सोपान नाही. मीच परब्रह्म असल्यामुळे माझी नित्यचिंतन माझे सर्वत्र नित्य दर्शन हे सायुज्य आहे. संजय म्हणतो, राजा ज्ञानविषयक हे सर्व बोल पार्थाला श्रीकृष्णांनी ऐकविले. यावर धृतराष्ट्र म्हणाला, अकारण व मी न विचारलेले सांगू नकोस. मला सध्या भविष्यकाळाची चिंता जडली आहे, ती दूर कर पाहू. हे ऐकून संजयला फार आश्चर्य वाटले. तो मनात म्हणाला, या धृतराष्ट्राला या ज्ञानाविषयीची कमालीचा द्वेष आहे असे दिसते. तरीही भगवंत दयापूर्ण होत आणि हे ज्ञानरूपी औषध याच्या घशामध्ये होतोत. अशा विचारात मग्न होता होता संजय हर्षाच्या पुरामध्ये डुंबू लागला. त्या उत्साहपूर्ण स्थितीत संजय श्रीकृष्णाचे बोल धृतराष्ट्राला ऐकविणार आहे. त्या शब्दांच्या आत जो भाव आहे तो निवृत्तींचा ज्ञानदेव मी तुमच्या चित्तांपर्यंत नेईल.